स्वामी समर्थ. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे खुश आणि मजेत असतात आणि मजेतच राहिलं पाहिजे. जर कालचा मी जो तुम्हाला सेशन दिला होता तुम्ही नक्कीच तो फॉलो केला असेल आणि फॉलो केला म्हणून दुसऱ्या सेशनला आला. आणि काय आहे, स्वतःवर प्रेम करायचं, सेल्फ लव्ह करायचा. का करायचा सेल्फ लव्ह, कशासाठी करायचा ते मी आज तुम्हाला सांगते. सेल्फ लव्ह का करायचा, कारण जे आपल्याकडे आहे, जे आपण आहोत तेच आपण लोकांना देतो, बरोबर ना. आता तुम्ही जर चिडचिडे असताल, रागीट असताल, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणार, राग देणार, सगळ्यांना काय देणार, निगेटिव्हिटी देणार आहोत तुम्ही सगळ्यांना. तर आपल्याला काय द्यायचंय, सगळ्यांना पॉझिटिव्हिटी. आपली व्हायब्रेशन कसे असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे. पहिला फायदा, नंबर 1 चा फायदा आहे की सेल्फ लव्ह करायचं. कशासाठी, कारण आपण जे आहोत ना ते आपण दुसऱ्याला देतो. आणि अपेक्षा काय करतो, एकतर आपण स्वतः कोरडे पाषाण. अरे, तुमचा पाण्याचा जसा माठ भरून उलटतोय ना, तसंच तुम्ही तुमच्या प्रेमाने भरलेला माठ घडा तुमचं उलटू द्या ना. मग जेणेकरून काय होईल, ते उलटलं तर तुम्ही लोकांना प्रेम वाटू शकणार, बरोबर ना. नाहीतर तुम्ही काहीच नाहीये, खाली आहात तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्याला काय देणार आहात, काहीच नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, प्रेमामध्ये असं भरून जा, एवढं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा ना, तर कुठलीही गोष्ट तुम्ही ना इझिली अट्रॅक्ट करू शकणार. आणि हे खरं आहे, करणार, 100% करणार. ज्या गोष्टी आपण देतो तेच ब्रह्मांड, युनिव्हर्स आपल्याला रिटर्न करते. त्याच्यामुळे तुम्ही प्रेम द्या तर तुम्हाला प्रेमच भेटणार आहे तिकडून. त्याच्यामुळे ना, आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या 21 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये अशी कोणतीच ऍक्टिव्हिटी नाही किंवा तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाहीये किंवा ते लपून करायची गरज नाही. ते तुम्हाला, आणि म्हणलं ना, जी तुमची डेली रुटीन आहे त्याच्यामध्येच तुम्ही त्या गोष्टी करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही कारण देत बसू नका, कारण की स्वतःसाठी करताय ना, मला वाटत नाही तिथे कारण द्यायची गरज आहे आपल्याला म्हणून. आणि आता डायरेक्टली आपण आपल्या आजच्या 2 नंबरच्या दुसऱ्या दिवशीच्या आपल्याला ऍक्टिव्हिटीवर यायचं आहे. जी आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे पहिल्या दिवसाची, ती 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत त्याचे 21 दिवस होणार. पण जी ऍक्टिव्हिटी 2 तारखेला चालू झाली आहे, जसं 2 तारखेपासून 22 तारखेपर्यंत, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं तुम्हाला सिरियल वाईज 21 दिवस होणार आहेत. तर तुम्ही असं चालायचंय. आता आपण येऊ आपल्या ऍक्टिव्हिटीजवर. आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला कुठलाही टायमिंग काढायचा आहे, संध्याकाळ, सकाळ, दुपार, तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा वेळ. म्हणजे वेळ ऍक्च्युली बाजूला काढायचा नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या रुटीन मध्ये पण तुम्ही हे गोष्टी करू शकता. तुम्ही घरात स्वयंपाक करत असताल, डन आहे. तुम्ही भांडे घासताय, डन आहे. बाहेर ऑफिस मध्ये जाताय, डन आहे. म्हणजे कुठेही अगदी कुठेही, कारण कुठे गप्पा मारत बसलाय तिथं सुद्धा तुम्हाला फक्त 5 मिनिट काढायचे. भाजी घ्यायला गेलात, फक्त 5 मिनिट काढायचे आणि फक्त बोलायचंय स्वतःला. काय बोलायचंय, मी स्वतःवर खूप प्रेम करते. काय करायचं, फील करायचंय. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. काय करायचंय, फील करायचंय. फक्त 5 मिनिट, फक्त 5 मिनिट करा की स्वतःला सांगा की मी स्वतःवर प्रेम करतोय, मी स्वतःवर प्रेम करतोय. आणि 21 दिवस का करायचंय आपल्याला, कारण सायकोलॉजिकल स्टडी असं म्हणते की आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय लागायला, हॅबिट होण्यासाठी 21 दिवस लागतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी 21 दिवस करायची आहे. आणि ज्यावेळेस माहितीये का, तुम्ही तुमच्या कामात, म्हणजे उदाहरण तुम्ही स्वयंपाक करताय आणि स्वयंपाक करता करता जर म्हणताय मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी स्वतःवर खूप प्रेम करते, आणि ते तुमचं प्रेम तुमच्यात उतरते, तुमच्या जेवणात उतरते आणि ते सगळ्यांना जातंय. तुम्ही काय देताय, प्रेम देताय. तुम्ही तुमचं काम करताय ना, त्या प्रत्येक कामामध्ये, गोष्टीमध्ये, हर एक ठिकाणी तुमचं प्रेम वाटण्याचा विषय चालू आहे. मग काय होणार आहे, तुम्हाला रिटर्न मध्ये काय भेटणार आहे, प्रेम. तुम्ही फक्त एकदा म्हणून बघा, 5 मिनिटं ना, जास्त 2 दिवसच म्हणून बघा, मी स्वतःवर लय प्रेम करते, मी स्वतःवर लय प्रेम करतो. तुम्हाला त्याचं एवढं गुड एवढं रिझल्ट भारी लागणार आहेत ना. सिरियसली तुम्ही करून बघा, विश्वास ठेवा, विश्वासाच्या पलीकड काहीच नाही. एकदा करून बघा तुम्ही नक्की. आणि जसं तुम्ही सगळ्यांना प्रेम देताय तसं माझ्या चॅनलला पण प्रेम द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. आणि आपल्या सेशन बद्दल जरी काही प्रश्न असले तर नक्की विचारा, तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय येईल माझा. सो प्लीज 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 खुश रहा, हॅपी रहा. आय लव्ह यू, ऑल ऑफ यू. बाय, टाटा.